Now we are going to learn use of should. आपण शूडचा वापर केव्हा व कसा करायचा हे शिकणार आहोत. पहा, मराठी वाक्य शेवटी करायला पाहिजे किंवा करावं हे शब्द आलेले असतील, म्हणजे बोलायला पाहिजे बोलावं, वाचायला पाहिजे वाचावं, वागायला पाहिजे आदर केला पाहिजे, मदत केलं पाहिजे, या पद्धतीने मराठी वाक्य शेवटी केलं पाहिजे किंवा करायला पाहिजे अशी कर्तव्य व्यक्त करणारी वाक्य असतील तर आपणाला त्या वाक्याला इंग्रजीमध्ये करताना, इंग्रजीमध्ये बनवताना शूडचा वापर करावा लागतो. आणि शूड नंतर केव्हाही क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. शूड आणि रिव्हर्स न्यूमरिकल मेथड या दोन्ही पद्धतीचा वापर करून आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये बनवायचे. रिव्हर्स न्यूमरिकल मेथडने कुठलेही वाक्य इंग्रजीमध्ये बनवताना त्या वाक्यातला सब्जेक्ट करता शोधायचं, पुन्हा वाक्य शेवटी द्यायचं आणि शेवटून रिव्हर्स म्हणजे मागे यायचं, आपलं वाक्य तयार होत असतं. पहा, हे पहिलं वाक्य आहे, तुम्ही फक्त इंग्रजीमध्येच बोलायला पाहिजे. सगळ्यात अगोदर आपल्याला त्या वाक्यातला सब्जेक्ट करता अगोदर शोधावा लागतो. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे तुम्ही, तुम्हीसाठी यू. सब्जेक्ट करता शोधल्यानंतर वाक्यातले दुसरे कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्य शेवटी ज्या ठिकाणी फुल स्टॉप असतो त्या ठिकाणी कोणता शब्द आहे तो पाहायचा असतो. या वाक्य शेवटी इथे एकच्या वर आहे पाहिजे, या पाहिजेसाठी शुड. पहा, यू शुड. शुड नंतर केव्हाही क्रियापदाचं पहिलं रूप येतं. बोलण्याचं पहिलं रूप आहे स्पीक. यू शुड स्पीक. त्याच्या अलीकडे आहे मध्ये, मध्येसाठी इन आणि इंग्रजीसाठी इंग्लिश आणि फक्त साठी ओनली. पहा, यू शुड स्पीक इन इंग्लिश ओनली. 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 तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचायला पाहिजे. सगळ्यात अगोदर त्या वाक्यातला सब्जेक्ट करता शोधायचा असतो. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे तुम्ही, तुम्हीसाठी यू. करता शोधल्यानंतर वाक्याचे दुसरे कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्य शेवटी ज्या ठिकाणी फुल स्टॉप असतो त्या ठिकाणी कोणता शब्द आहे तो पाहायचा असतो. त्या वाक्य शेवटी इथे एकच्या वर पाहिजेसाठी शुड. यू शुड. शुड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं. वाचण्याचं पहिलं रूप आहे रीड. त्याच्या अलीकडे वर्तमानपत्रासाठी न्यूजपेपर आणि दररोजसाठी एव्हरीडे. पहा, यू शुड रीड न्यूजपेपर एव्हरीडे. 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 तुम्ही माणसासारखं वागायला पाहिजे. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे तुम्ही, तुम्हीसाठी यू. करता शोधल्यानंतर वाक्यातली दुसरी कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्य शेवटी ज्या ठिकाणी फुल स्टॉप असतो त्या ठिकाणी कोणता शब्द आहे तो पाहायचा. या वाक्य शेवटी तर पाहिजेसाठी शुड. शुड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येत असतं. वागण्याचं पहिलं रूप आहे बिहेव. त्याच्या अलीकडे सारखंसाठी लाईक आणि माणसासाठी अ मॅन. पहा, यू शुड बिहेव लाईक अ मॅन. 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 आपण आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे. या वाक्यातला सब्जेक्ट आहे आपण, आपणसाठी वी. त्यानंतर वाक्याची दुसरी कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्य शेवटी ज्या ठिकाणी फुल स्टॉप असतो त्या ठिकाणी कोणता शब्द आहे तो पाहायचा. या वाक्य शेवटी तर पाहिजेसाठी शुड. शुड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं. आदर करण्याचं पहिलं रूप आहे रिस्पेक्ट आणि आपले पालकसाठी आवर पॅरेंट्स म्हणजे आपले पालक. पहा, वी शुड रिस्पेक्ट आवर पॅरेंट्स. 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 आपण गरिबांना मदत केली पाहिजे. अगोदर वाक्यातला सब्जेक्ट करता शोधायचा असतो. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे आपण, आपणसाठी वी. त्यानंतर वाक्याची दुसरी कुठलीही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्य शेवटी ज्या ठिकाणी फुल स्टॉप असतो त्या ठिकाणी कोणता शब्द आहे तो पाहायचा. या वाक्य शेवटी पाहिजेसाठी शुड. शुड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं. मदत करण्याचं पहिलं रूप आहे हेल्प आणि गरिबांना द पुअर. पहा, वी शुड हेल्प द पुअर. 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 पहा पुन्हा एकदा, यू शुड speak in English only. You should read newspapers every day. You should behave like a man. We should respect our parents. We should help the poor. पहा पुन्हा एकदा आपण बघूया.
You should speak in English only. You should read newspapers every day. You should behave like a man. We should respect our parents. We should help the poor. या पद्धतीने आपण शुड आणि आपली रिव्हर्स न्यूमरिकल मेथड या दोन्ही पद्धतीचा वापर करून आपण ही वाक्य इंग्रजीमध्ये बनवलेली आहेत. आणि या नवीन टेक्निकवर रिव्हर्स न्यूमरिकल मेथडवर आधारित मी स्वतः हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याचं नाव द स्पीच चॅलेंज टू स्पीक इंग्लिश असं आहे. याच्या पहिल्या अर्धा पेजेसवरती असे नियम आहेत. हे जे वाक्याच्या खाली नंबर टाकलेले आहेत 1 2 3 4 5 6 हे नंबर कुठल्याही वाक्याला कशा पद्धतीने टाकता येतील याचे एक अर्धा नियम सुरुवातीला घेतलेले. त्यानंतर इंग्रजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो टेन्स. मराठी वाक्य शेवटी कोणता शब्द आला म्हणजे कोणता काळ वापरायचं, क्रियापदाचं किती रूप वापरायचं हे या ठिकाणी शॉर्ट मध्ये घेतलेले. नंतर प्रत्येक काळावरची अशी 15-20 वाक्य घेतलेले. ती या पद्धतीने मराठीमध्येही नंबर्स अंडरलाईन्स आहेत, त्याच्या खाली इंग्रजीमध्येही नंबर्स अंडरलाईन्स आहेत. त्यानंतर कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट, आज्ञार्थी वाक्य, उदाहरणार्थ वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, पुन्हा लेटर रायटिंग, एसे रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंग, इंटरव्ह्यूज, कन्व्हर्सेशन, इव्हन MPSC, UPSC, IAS, IPS एक्झाम्स मध्ये जे काही विचारलं जात असतं तो सगळा भाग या ठिकाणी घेतलेला आहे. पण घेताना काय केलेलं आहे, जो कोणता भाग असेल या पहिल्या पेजवरती तो मराठीमध्ये नंबर्स अंडरलाईन्स आहे, त्यानंतर तोच भाग पुढच्या पेजवरती इंग्रजीमध्ये नंबर्स अंडरलाईन्स आहे. पण विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचायचं कसं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कुठलाही भाग जरी इथे मराठीमध्ये असला आणि इथे जरी इंग्रजीमध्ये असला तरी विद्यार्थ्यांनी इंग्रजी अजिबात वाचायचं नाही, आपल्या डोळ्यासमोर मराठी ठेवायचं. पण मराठीच्या खाली जे अंक आहेत त्या अंकाकडे पाहत आपल्या डोक्यामध्ये कोणत्या भाषेत करायचं, इंग्रजीमध्ये करायचं. पहा ही सगळी वाक्य इथे मराठीत आहेत, आपण इकडे पाहायचं. आपल्या डोक्यात कशा पद्धतीने करायचं, यू शुड स्पीक इन इंग्लिश ओनली. यू शुड रीड न्यूजपेपर्स एव्हरी डे. यू शुड behave like a man. We should respect our parents. We should help the poor. या पद्धतीने हे पूर्ण पुस्तक यातली सगळी वाक्य, निबंध, भाषण, पत्र सगळे जी काय हे मराठीकडे पाहत आपल्या डोक्यामध्ये इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला आपल्याला अडचणी येतील, आपला वेग, आपली जी स्पीड आहे ती फार कमी असेल. पण जसं आपण एक पेज वाचत जाऊ तसतशी आपली स्पीड वाढत जाते. आणि 15-20 दिवस हे पुस्तक आपण मन लावून वाचन केल्यानंतर अशी स्पीड प्राप्त होते, पुन्हा आपल्या डोक्यात कुठलंही वाक्य पुन्हा या नंबरची गरज पडत नाही. पुन्हा ऑटोमॅटिकली आपल्या डोक्यात आलेलं कुठलंही वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो. आणि आपण तेव्हाच इंग्रजी बोलू शकतो जेव्हा आपल्या डोक्यात आलेलं कुठलंही वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येत असेल. आता तुमच्या डोक्यात हा प्रश्न असेल की एवढ्या सहजपणे इंग्रजी बोलायला शिकवणारे हे पुस्तक लवकरात लवकर कशा पद्धतीने मिळू शकेल हा प्रश्न तुमच्या डोक्यात असेल. त्यासाठी एक सोपा मार्ग आम्ही तुमच्यासाठी निर्माण केलेला आहे. पहा की आमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर काय आहे तो पहा. आमचा मोबाईल नंबर आहे 8983006177. हा आमचा मोबाईल नंबर आहे. पहा काय आहे 8983006177 आमचा मोबाईल नंबर. या मोबाईल नंबरवरती तुम्हाला तुमचं नाव, त्या नावासोबत तुमचा परिपूर्ण पत्ता आणि त्या पत्त्यासोबत तुमचं राज्य महाराष्ट्र सुद्धा त्या ठिकाणी लिहायचंय. आणि त्याचबरोबर तुमचा जो पिन कोड आहे पोस्टाचा पिन कोड सुद्धा लिहायचा आहे. आणि अशा पद्धतीचा तुम्हाला एक SMS या ठिकाणी तयार करायचा आहे. आणि हा SMS या नंबरवरती 8983006177 या नंबरवरती हा मेसेज तुम्हाला पाठवायचा. आम्हाला हा मेसेज मिळाल्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या आत तुम्हाला हे पुस्तक आणि या पुस्तकासोबत एक DVD आमचं सविस्तर मार्गदर्शन असलेली एक DVD तुमच्या ॲड्रेसवरती पोस्टमन तुम्हाला आणून देईल. हे पुस्तक आणि DVD तुम्हाला मिळाल्यानंतर या पुस्तकाची किंमत 200 रुपये तुम्हाला पोस्टमनकडे द्यायची. मी तुम्हाला शुभेच्छा देतो की लवकरात लवकर हे पुस्तक तुम्ही प्राप्त करावं आणि त्याचबरोबर इंग्रजी बोलण्यामध्ये मास्टर बनावं, एक्सपर्ट बनावं आणि जगामध्ये कुठेही जाण्यासाठी आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या मार्गामध्ये सगळ्यात मोठी जी अडचण आहे इंग्रजी आपल्याला परिपूर्णपणे बोलता आली पाहिजे, त्या दृष्टीने तुम्ही परफेक्ट व्हावं ही शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची पहा, हा जो तुम्ही व्हिडिओ पाहत आहात त्याच्या खालच्या बाजूला या ठिकाणी उजव्या बाजूला एक ऑप्शन आहे सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं आहे. त्या सबस्क्राईबला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या जीमेल अकाउंटशी जोडले जाता. आणि आतापर्यंत जवळपास असे 300 व्हिडिओज आम्ही यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. त्याच्या पुढे आम्ही आमचे नवीन प्रयोग करत जाऊ. स्वामी विवेकानंदांचे विचार, प्रेरणादायी विचार
असे जे विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा किंवा तुमच्या मनामध्ये एक नवीन उत्साह, जोश निर्माण करू शकतील अशी वाक्ये ती मराठी प्लस इंग्रजी किंवा हिंदी प्लस इंग्रजी अशा पद्धतीने इंग्रजी बोलायलाही तुम्हाला दररोजचा एक कॉन्फिडन्स वेगळा मिळेल आणि त्याचबरोबर एक तुमचं मन, तुमच्या मनामध्ये चांगले विचार करण्याचं कामही व्हिडिओज करतील असे व्हिडिओज आम्ही बनवणार आहोत. त्यामुळं हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर दुसरी एक बाब अशी महत्त्वाची होती की आम्ही नवीन व्हिडिओज बनवला आणि तो अपलोड केला की दुसऱ्या सेकंदाला तुमच्या जीमेल अकाउंटवरती तो व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतो. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आमचं हे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमचे जो मित्र परिवार आहे, फेसबुक फ्रेंड्स आहेत, तुमच्या संपर्कातील तुमचे रिलेटिव्स, पाहुणे आहेत, मित्रमंडळी आहेत, त्या सर्वांना सजेस्ट करा की त्यांनी व्हिडिओज पाहावेत, त्यांना SMS पाठवा. या सगळ्या जो इंटरनेटचा आपल्यासमोर जे जाळं उपलब्ध आहे त्याचा वापर करा आणि आपला महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी इंग्रजी बोलण्यामध्ये परिपूर्ण झाला पाहिजे, परफेक्ट झाला पाहिजे. तो जगामध्ये कुठेही गेला तरी त्याला कुठली अडचण येऊ नये इतका तो एक्सपर्ट झाला पाहिजे. या दृष्टीनं तुमचं योगदान यामध्ये मिळावं ही विनंती मी तुम्हाला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.